स्वयंपाकघरातील लहान मोठ्या टिप्स. 1. कणिक चाळताना चाळणीत 2-4 नाणी टाकली तर पीठ लवकर चाळले जाते. 2. डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका. यामुळे डाळ पटकन शिजते आणि एक वेगळा स्वाद पण येतो. 3. कोणत्याही प्रकारचे धिरडे घालताना अगदी आयत्या वेळी धिरड्याच्या पिठात दीड मूठ रवा घाला. तुमचे धिरडे चांगले कुरकुरीत होते. 4. लसूणच्या पाकळ्या थोड्या गरम केल्यास त्याची साले पटकन निघतात. 5. डाळ किंवा तांदळामध्ये कडुलिंब घातल्यास त्याला कीड लागत नाही. 6. भाज्यांमध्ये शेवटी मीठ घातल्यास भाजीतलं लोह टिकून राहते. 7. बदाम जर 10 ते 15 मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवल्यास बदामाची साले चटकन निघण्यास मदत होते. 8. जास्त लिंबाच्या रसासाठी लिंबू कोमट पाण्यात भिजवावे. 9. सुक्कं खोबरं तुरडाळीत ठेवलं तर खोबरं खराब होत नाही. 10. नारळाचे दूध काढल्यावर चव फेकून न देता त्यामध्ये कांदा आणि डाळीचे पीठ घालून भाजी करावी. अत्यंत रुचकर भाजी होते. 11. तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा स्वाद टिकून राहतो. 12. डाळ किंवा तांदळामध्ये कडुलिंब घातल्यास त्याला कीड लागत नाही. 13. बटाटे झटपट उकडण्याकरता बटाट्यामध्ये चिमूटभर हळद घालावी. 14. तांदूळ पाण्यात भिजवून ठेवल्यास तांदळाचा दाणा मोठा आणि मोकळा होतो. 15. पोळी लाटून घडी करताना दोन्ही घड्यात तेल लावून चमचाभर तांदळाची पिठी पसरून लावा. पोळीला चांगले पापुद्रे सुटतात आणि पोळी नरम व खुसखुशीत राहते. अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.